जय हिंद मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत 1857चा उठाव. यामध्ये आपण प्रस्तावनेमध्ये 1857च्या उठावाची सुरुवात पाहणार आहोत. त्यानंतर उठावाची कोणकोणती कारणे होती, त्यानंतर तात्कालिक कारणे काय होती, त्यानंतर बंडाचे कोणकोणते प्रमुख केंद्र होते. बंडाचे म्हणण्यापेक्षा आपल्याला उठावाचे प्रमुख केंद्र म्हणून उठावाचे कोणकोणते प्रमुख केंद्र होते. नंतर उठावाची दडपशाही आणि असफलता. नंतर उठावाचा परिणाम काय झाला. ठीक आहे, आपण या गोष्टी पाहणार आहोत. यामध्ये उठाव जो 1857चा उठाव होता, याची सुरुवात ही एक ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध आयोजित प्रतिकाराचे एक पहिले प्रदर्शन होते. हे बंड कंपनीच्या सैन्याच्या सैनिकांनी सुरू केले, परंतु हे सामान्य जनतेपर्यंत येऊन पोहोचले. उठावाचे जे स्वरूप होते हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरोधात पहिली संघटित चळवळ होती. ही एक पहिली संघटित चळवळ होती. कशाविरुद्ध? ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध ही एक पहिली संघटित चळवळ होती. हा उठाव ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यातील शिपायांच्या उठावाने सुरू झाला, परंतु लवकरच सामान्य जनतेमध्ये याचा प्रसार झाला आणि जनतेचा सहभाग या उठावामध्ये झाला. आता या उठावाला वेगवेगळी नावं दिली आहेत वेगवेगळ्या इतिहासकारांनी. तर सर्वात पहिले याला ब्रिटिश इतिहासकारांनी याला एक नाव दिलेलं आहे. त्याचं नाव असं आहे, याला सिपाही उठाव म्हणलेलं आहे. सिपाही उठाव ॲक्च्युअलमध्ये याला बंड असं नाव दिलेलं आहे उठावाच्या जागी इंग्रजी अधिकाऱ्यांनी. व यालाच आपले जे विदा सावरकर आहेत, स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी या उठावाला नाव दिलेलं आहे स्वातंत्र्याचा पहिला संग्राम. हे नाव दिलेलं आहे आपल्या विदा सावरकर यांनी. स्वातंत्र्याचा पहिला संग्राम हे नाव दिलेलं आहे आपल्या विदा सावरकर यांनी. आता आपण यामध्ये उठावाची काही कारणं पाहणार आहोत. ठीक आहे, तर उठावाचे सर्वात पहिले कारण आहे आपले राजकीय कारण. उठावाचे सर्वात प्रमुख व पहिले कारण आहे राजकीय कारण. यामध्ये राजकीय कारणामध्ये ब्रिटिशांच्या विस्तारवादी धोरणामुळे 1857च्या बंडाचा प्रमुख जे राजकीय कारण ठरले हे व्यपगत सिद्धांत म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स हा प्रमुख याच्यामध्ये कारण ठरले. यामध्ये ब्रिटिश विस्तारवादी धोरणाचा परिणाम असा होता. व्यपगत सिद्धांत समजून घेऊ आपण. काय व्यपगत सिद्धांत काय आपण थोडक्यात समजून घेऊ. व्यपगत सिद्धांताचा अर्थ असा आहे की लॉर्ड डलहौसीने वारसा हक्क नसलेल्या राज्यांवर कब्जा करण्यासाठी व्यपगत सिद्धांत लागू केला होता. म्हणजेच की ज्या राज्याकडे त्यांचा वारसा, ज्या राज्याकडे त्यांचा पुढच्या पिढीचा राजा नाही किंवा ज्या राजाकडे गद्दीवर बसणारा राजा नाही, वंश नाही, अशा वंश नसलेल्या राजावर ईस्ट इंडिया कंपनीचा त्या राज्यावर अधिकार असेल आणि त्या राज्याला ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिपत्याखाली कार्य करावं लागेल असा एक नियम होता. त्यालाच आपण व्यपगत सिद्धांत म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स असे म्हणतो. उदाहरणासाठी झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या दत्तक पुत्राला झाशीच्या गादीवर बसण्यास नकार दिला आणि सातारा, नागपूर, झाशी, जैतपूर, संबलपूर आणि उदयपूर ही राज्ये ब्रिटिशांनी याच पद्धतीने डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स किंवा मग याला आपण व्यपगत सिद्धांत म्हणू शकतो, या सिद्धांताद्वारे ही राज्य हडपून घेतली होती. अवध याच प्रकारे अवध राज्याचा कब्जा यांनी केला होता. ब्रिटिशांनी अवध ताब्यात घेतल्याने अनेक जमीनदार, सैनिक व अभिजात लोक बेरोजगार झाले. या पद्धतीने राजकीय कारण आपण पाहू शकतो. यानंतर आपण पाहूया उठावाचे पुढचे जे कारण होते ते महत्त्वाचे कारण काय होते. ते होते सामाजिक आणि धार्मिक कारण होते उठावाचे 2 नंबरचे. यामध्ये इंग्रजांच्या वर्तनाने भारतीय समाजावर प्रभाव पडू लागला. हिंदू वारसा कायद्यामध्ये बदल करण्यात आले. आता बदल कसा पडला, भारतीय संस्कृतीवरील परिणाम जो होता तो कसा तयार झाला. ब्रिटिशांनी सतीप्रथा, कन्या भ्रूणहत्या थांबवून
विधवा विवाह वैध केला, ज्याला पारंपरिक समाज रचनेला धोका मानले गेले. यामध्ये यांनी काही चांगले काम केले. ते असे कसे, ती या प्रकार होते की सतीप्रथा बंद केली. नंतर कन्या भ्रूण हत्या, ज्याला आपण बालहत्या म्हणतो, बालहत्या बंद केली. याच प्रकारे त्यांनी कन्यांचे बालविवाह थांबवले. बालविवाहाला त्यांनी बंदी घातली. बालविवाहाला त्यांनी बंदी घातली. पण ही गोष्ट जी होऊ लागली ही आपल्या समाजामध्ये एक सडनली खूप मोठा बदल होता. सडनली इन द सेन्स की हा अचानक आलेला बदल आपल्या समाजातील लोकांना मान्य नव्हता. पश्चिम दक्षिण आणि जीवनशैलीचा प्रभाव आपल्या भारतावर खूप मोठ्या प्रमाणात पडत होता. भारतीय धर्मावर, प्रथा, परंपरा याचा खूप जास्त परिणाम झाला. यामुळे धार्मिक अपमान व धर्मांतराचा संशय जास्त वाढला. ब्रिटिशांनी ईसाई धर्म स्वीकारणाऱ्यांना प्रोत्साहन दिले. हिंदू मुस्लिम लोकांवर अवमानक वागणूक केली गेली. नवीन कायद्यांमुळे हिंदू वंश परंपराविषयीच्या कायद्यात बदल करण्यात आले आणि यामध्ये जो भारतीय नागरिक ईसाई धर्म स्वीकारेल त्याला वेगळ्या सूट दिल्या जायच्या. यामध्ये त्याची जमीन त्याच्या नावाची राहायची. त्याला प्रत्येक याच्यामध्ये अधिकार, त्याला समान अधिकार मिळायचा. या पद्धतीने त्या टाईमचे नियम जे होते कार्य करत होते आपल्या भारतीय समाजावर. व जो हा धर्म स्वीकारणार नाही त्याला टॅक्स द्यावा लागायचे, त्याला कोणतीही योजनाचा लाभ मिळणार नाही. व योजना तर त्या पद्धतीच्या नव्हत्याच म्हणा, पण त्याला लाभ तर कोणत्याच गोष्टीचा मिळणार नाही. व त्याला जमिनीत पण त्याचा हिस्सा भेटणार नाही, जमिनीमध्ये हिस्सा भेटणार नाही. त्याला एक गुलाम म्हणून किंवा मजूर म्हणून तिथं राहावं लागत असेल. या पद्धतीने इंग्रज आपल्या भारतीय समाजावर अत्याचार करू लागले आणि यामुळे सामाजिक आणि धार्मिक कारणं खूप जास्त महत्त्वाची ठरतात. यानंतरचं जे कारण आहे ते आर्थिक कारण शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. शेतकरी आणि जमीनदार अत्याधिक कर आणि कर वसुलीच्या कठोर पद्धतीमुळे त्रस्त झाले होते. यामध्ये कर प्रणाली व जमिनीचा ताबा यामध्ये शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कर लादले गेले. महाजनांकडून घेतलेल्या कर्जामुळे शेतकऱ्यांची जमीन हिसकावली गेली. महाजन कोण? महाजन हा त्या टायमाचा असा एक पदाधिकारी होता जो यांना व्याजाने पैसे द्यायचा. यामुळे शेतकऱ्यांची जमीन महाजनांनी हिसकावून घेतली. भारताच्या पारंपरिक उद्योग जो उद्ध्वस्त झाला. यामध्ये इंग्लंडच्या औद्योगिक क्रांतीनंतर भारतात ब्रिटिश उत्पादने आयात झाली, ज्यामुळे भारतीय हस्तकला आणि कापड उद्योगाचे मोठे नुकसान झाले. आता यामध्ये जर समजा इंग्लंडमध्ये क्रांती झालेली होती, ज्यामध्ये त्यांच्याकडे भारतातून ते कच्चा माल घेऊन जात व तिथे जाऊन पक्का माल बनवत आणि हाच पक्का माल भारतीय व्यापारामध्ये किंवा भारतीय बाजारपेठेत हा माल सस्ता विकवला जात होता. आणि आपल्या इथला माल जो बनायचा हा हाताने बनवलेला असायचा. जास्त मजूर लागायचे, मेहनत जास्त लागायची, वेळ जास्त लागायची आणि हा कमी वेळेमध्ये जास्त बनलेला माल असायचा म्हणून त्याची किंमत कमी असायची. आणि या मालाने भारतीय बाजारपेठेतील भारतीय मालाची किंवा भारतीय वस्तूची, भारतात बनलेल्या वस्तूची किंमत खूप कमी केली आणि यामुळे भारतीय बाजारपेठेमध्ये पाश्चिमात्य असलेल्या वस्तूंचा जास्त प्रमाणामध्ये वाढ झाली. ज्याप्रमाणे आपण आज पण पाश्चिमात्य वस्तू वापरतो आणि भारतीय वस्तू आपल्याला वापरण्यासाठी खूप वेगवेगळ्या पद्धतीचा जास्त टॅक्स किंवा बाहेरच्या वस्तू स्वस्त आहेत, जसं की उदाहरणासाठी चायनाच्या वस्तू स्वस्त आहेत कम्पॅरिझन टू द इंडियन मार्केट. या पद्धतीने पश्चिमात्य देशांनी भारताचा पूर्ण भारतीय बाजारपेठेवर कब्जा केला होता व हे एक सर्वात मोठे आर्थिक कारण बनले. व यामध्ये सगळ्यात जास्त बळी गेले ते शेतकरी बळी गेले. समोरचं आपण जे कारण पाहणार आहोत ते आहे सैनिकीय कारण. सैनिकीय कारणामध्ये आपण पाहू शकतो 1857 जे बंड आहे हे एक सिपाही बंड म्हणून ओळखले गेले. भारतीय सैनिकांचे प्रमाण 87% होते, परंतु त्यांना कमी दर्जाचा मानले जात होते. ईस्ट इंडिया कंपनीमध्ये भारतीय सैनिकांची जी संख्या होती ही 87% म्हणजे 87% होती. तरी पण भारतीय सैनिकाला अवमानक वागणूक दिली जायची, जी की खूप खालच्या दर्जाची होती. आणि यामुळे कुठे ना कुठेतरी भारतीय सैनिकांच्या आत्मविश्वासाला ठेस पोहोचली आणि
काही काळानंतर याचा एक विद्रोहाच्या रूपानं किंवा काही बंडाच्या रूपाने हे बाहेर येण्यासाठी प्रवृत्त झालं. भारतीय शिपायांना ब्रिटिश सैनिकापेक्षा कमी पगार व प्रतिष्ठा मिळायची. 1856 मध्ये लॉर्ड कॅनिंगने भारतीय शिपायांना समुद्र ओलांडून युद्धासाठी जाण्याचा आदेश दिला. हा आदेश जो होता यामध्ये खूप साऱ्या शिपायांची मानसिकता नव्हती बाहेर जायची, तरी पण यांना बाहेर पाठवण्यात आलं, समुद्राच्या पलीकडे पाठवण्यात आलं. यांना असं वाटायचं की समुद्राच्या पलीकडे गेल्यानंतर आपलं शरीर बाटते किंवा भ्रम नष्ट होत आहे, या पद्धतीने यांचा एक विचार होता. व यामुळे यांनी यासाठी विद्रोह केला व हे यांच्या मनाविरुद्ध झाल्यामुळं कुठे ना कुठेतरी हा एक याला आपण कारण मानू शकतो की शिपायामध्ये काही प्रमाणामध्ये एक आग भडकली होती, एक चिंगारी पडली होती की आता सैनिक आपल्या धर्माविषयी किंवा आपल्या संस्कृतीसोबत खेळत आहेत. आपण उठावाचे तात्कालिक कारण पाहूया की एकदम असं म्हणजे सडनली काय झालं की इतकं गोष्टी चालू लागल्या, शेतकऱ्यावर अत्याचार होऊ लागले. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या जमिनीवर जसं की गुलाम वेगवेगळ्या समाजावर अत्याचार होऊ लागले, सैनिकावर पण अत्याचार होऊ लागले. पण असं काय झालं की अचानकपणे एक सडनली डायरेक्ट उठावाने खूप मोठे रूप घेतले. तर ती घटना जी काय झाली ती घटना आपण थोडक्यात पाहू. त्याला आपण असं तात्कालिक कारण म्हणून आपण 1857च्या उठावामध्ये आपण ओळखतो. एनफिल्ड रायफल कारतूस प्रकरण आपण याला असं नाव देऊ. अफवा पसरली की रायफलच्या कारतुसांमध्ये गाय व डुकराच्या चरबीचा वापर केला जातो. अफवा नाही, ही सत्य होतं की त्या टायमाच्या ज्या एनफिल्ड रायफल होत्या याची जी गाय व डुकराच्या चमडीपासून बनलेलं एक वॅक्स, म्हणजेच ते एक प्रकारचं वॅक्स मेन टाईप किंवा त्याला आपण म्हणू एका ऑइल टाईप असायचं जे याच्यावर प्रेस केलं जायचं, लावलं जायचं आणि ही कारतुसे तोंडाने उघडून या गनमध्ये टाकून किंवा तोंडाने ते कारतूस काढून गनमध्ये टाकून चालवावं लागायची आणि हे अमान्य होते भारतीय सैनिकांना. यामुळे कुठे ना कुठेतरी हे तात्कालीन कारण समजले जाऊ शकते की इनफिल्ड रायफलचे वापरले जाणारे कारतूस हे जे कारतूस होते हे हिंदू व मुस्लिम शिपायांसाठी एक धार्मिक अपमान मानले गेले. मंगल पांडे यांनी याविरुद्ध उठाव केला. त्यांना 8 एप्रिल 1857 रोजी फाशी देण्यात आली. मेरठ येथे 85 शिपायांनी रायफल वापरण्यास नकार दिला आणि याच घटनेमध्ये 85 शिपाई जे की मेरठ ठिकाणी बैरकपूर छावणीमध्ये होते यांनी या कारतूस वापरण्यासाठी किंवा रायफल वापरण्याचा यांनी नकार दिला. यामध्ये मंगल पांडे यांनी सुरुवातीला सर्वात पहिले नकार केला होता आणि या नकारामध्ये त्यांनी 2 ब्रिटिश अधिकाऱ्याला गोळ्या झाडल्या आणि त्यांचा जागेवर मृत्यू झाला. तेव्हाच मंगल पांडे यांना अटक करण्यात आले व त्यांना 8 एप्रिल 1857 रोजी त्यांना. यानंतर आपण पाहू की उठावाची मुख्य ठिकाणे कोणती होती. उठावाची आपण इथे मुख्य ठिकाणे पाहूया की कोणकोणत्या ठिकाणी उठाव चांगल्या प्रमाणात झाला. उठावाचे प्रमुख केंद्र यामध्ये लखनौमध्ये बेगम हजरत महल या स्त्रीने किंवा आपण या राणीने म्हणून नेतृत्व केले. कानपूरमध्ये नानासाहेब यांनी नेतृत्व केले. लखनौमध्ये बेगम हजरत महल आणि कानपूरमध्ये नानासाहेब यांनी केले व झाशीमध्ये महाराणी लक्ष्मीबाई यांनी नेतृत्व केले. त्याच पद्धतीने ग्वालियरमध्ये तात्या टोपे यांनी केले. ग्वालियरमध्ये तात्या टोपे यांनी केले आणि राणी लक्ष्मीबाई यांना ग्वालियर ताब्यात घेतले, परंतु शेवटी ब्रिटिशांनी ग्वालियर पुन्हा काबीज केले. ग्वालियरच्या याच लढाईमध्ये राणी लक्ष्मीबाई ज्या की पहिलं झाशीसाठी लढत होत्या त्यांनी ग्वालियरसाठी बी युद्ध केलेले. तात्या टोपे आणि दोघांनी मिळून युद्ध केलं होतं, पण यामध्ये राणी लक्ष्मीबाईला यश आले नाही व ग्वालियर पुन्हा इंग्रजांच्या कब्जामध्ये गेले. बिहारमध्ये कुंवर सिंग यांनी नेतृत्व केले होते बिहारमध्ये. ठीक आहे, या पद्धतीने आपण तात्कालिक कारणाच्या नंतर काही महत्त्वाची जी केंद्रे पाहिली ही 3-4 केंद्रे होती. यामध्ये खूप सारे आणखीन आपण पाहू शकतो की आता उठावाचा शेवट व दमन यामध्ये आपण थोडक्यात जाणून घेऊ की महत्त्वाचे नेते आणि त्यांची ठिकाणे. जसं की सगळ्यात पहिलं आपण घेऊ दिल्लीमध्ये जे नेतृत्व केले ते होते बहादूर शाह.
बहादूर शाह द्वितीय बहादूर शाह होते. यांच्या विरुद्ध जो अधिकारी होता त्याचं नाव होतं जॉन निकोलस. जॉन निकोलसन याच्या विरोधात जो अधिकारी होता तो होता जॉन निकोलसन. 2 नंबरचे जे महत्त्वाचे ठिकाण होते होतं लखनौ. यामध्ये बेगम हजरत महल यांनी नेतृत्व केलं. बेगम हजरत महल यांनी या ठिकाणचे महत्त्वाचे नेतृत्व केले व या ठिकाणचा जो इंग्रज सैनिक होता किंवा इंग्रज अधिकारी होता यांच्या विरोधामध्ये असणारा हा होता हेनरी लॉरेन्स हा अधिकारी होता. 3 नंबरचं महत्त्वाचं ठिकाण होतं ते होतं कानपूरचे नेतृत्व केले नानासाहेब यांनी कानपूरचे नेतृत्व केले. यांच्या अपोजिटमध्ये होता सर कोलिन कॅम्पेबल यांच्या अपोजिटमध्ये होता. 4 नंबरचे महत्त्वाचे ठिकाण होते झांसी व ग्वालियर. हे 2 जण होते लक्ष्मीबाई व तात्या टोपे यांनी युद्ध केलं होतं. यांच्या विरोधामध्ये होता जनरल ह्यूग रोज यांच्या विरोधामध्ये होता. 5 नंबरला बरेली खान बहादूर खान इंग्रज अधिकारी होता. यांच्या विरोधामध्ये सर कोलिन कॅम्पेबल होता. 6 नंबरचे महत्त्वाचे ठिकाण होते इलाहाबाद. यामध्ये मौलवी लियाकत अली यांनी नेतृत्व केले भारताच्या साईडनं. मौलवी लियाकत अली यांनी नेतृत्व केले भारताच्या बाजूने व यांच्या विरोधामध्ये जो सैनिक होता इंग्रज तो होता कर्नल ऑन्सेल नावाचा अधिकारी यांच्या विरुद्ध होता. 7 नंबरचे जे महत्त्वाचे ठिकाण ते होते बिहार. यामध्ये भारताच्या साईडनं किंवा भारताच्या बाजूने नेतृत्व करणारे जे होते ते होते कुंवर सिंग. ते होते 7 नंबरचे ठिकाण आहे बिहार. यामध्ये भारताच्या साईडनं किंवा भारताच्या बाजूनं नेतृत्व करणारे होते कुंवर सिंग व यांच्या विरोधामध्ये होते विल्यम टेलर यांच्या बाजूनं होते. या पद्धतीने काही महत्त्वाची केंद्रे व त्यांचे नेतृत्व करणारे राजे आणि त्याच्यानंतर इंग्रजांच्या बाजूने असणारे जे अधिकारी जे की आपल्या भारतीय 1857 उठावामध्ये आपल्या क्रांतिकाऱ्यांच्या आपल्या सैनिकांच्या विरोधामध्ये लढले गेलेले ते होते. हे आपण थोडक्यात याची माहिती पाहिली. यानंतर आपण उठावाचा शेवट व दमन याच्याविषयी चर्चा करू. आता उठावाचा शेवट व दमन याविषयी चर्चा करताना आपण असं पाहू शकतो की यामध्ये 1857चा उठाव साधारणतः 14 महिने चालला. 1857चा उठाव साधारणपणे 14 महिने चालला. यामध्ये 8 जुलै 1858 रोजी लॉर्ड कॅनिंग यांनी शांततेची घोषणा केली व उठाव संपन्न झाला. उठाव संपला आपला 8 जुलै 1858ला आपला उठाव संपला. लॉर्ड कॅनिंग यांनी शांततेची घोषणा केली. लॉर्ड कॅनिंग यांनी शांततेची घोषणा केली व उठाव संपला असे जाहीर केले. महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की उठाव चालला 14 महिने आणि संपन्न झाला 8 जुलै 1858 जो की कोणाच्या नेतृत्वाने लॉर्ड कॅनिंग यांच्या नेतृत्वाने संपवण्यात आला. यानंतर 1857च्या उठावाची अपयशाची कारणे पाहून काय होती की हा उठाव अपयशी का झाला. यामध्ये
जरी उठाव व्यापक होता तरीही देशाच्या अनेक भागांवर त्याचा परिणाम झाला नाही. सर्वात मेन, उठाव व्यापक होता पण अनेक भागावर परिणाम झाला नाही. अनेक भागांवर परिणाम नाही झाला. हा एक ठराविक तात्पुरत्या भागापर्यंत मर्यादित राहिला होता. उठाव मुख्यतः दोआब क्षेत्र म्हणजेच गंगा यमुना दोआब पर्वतच मर्यादित राहिला. जसे की सिंध, राजपुताना, काश्मीर आणि पंजाबच्या अनेक भागात त्याचा प्रभाव जाणवला नाही. हा फक्त जो होता गंगा यमुना म्हणजे गंगा आणि यमुनाचा जो डेल्टा आहे, जो भाग आहे, जो आपण म्हणू शकतो की गंगा यमुनाचा जो भाग आहे, जे गंगा यमुनाच्या खोऱ्यामध्येच उठाव मर्यादित राहिला. पंजाब, काश्मीर, राजपूत, सिंध आणि या भागामध्ये उठावाचा काहीही आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काही घटना दिसून येत नाही येतं. हैदराबाद, मैसूर, त्रावणकोर, काश्मीर आणि राजपुताना येथील मोठ्या संस्थानांनी उठावात भाग घेतला नाही. दक्षिण भारतातील प्रांतांनीही या उठावात सहभागी होण्यास नकार दिला. प्रभावी नेतृत्वाचा अभाव. दुसरं आहे की आपलं प्रभावी नेतृत्वाचा अभाव. प्रभावी नेतृत्वाचा अभाव. प्रभावी नेतृत्वाचा अभाव हे आपण दुसरे कारण म्हणू शकतो महत्त्वाचे. उठावामध्ये एक प्रभावी राष्ट्रीय नेतृत्वाचा अभाव होता, ज्यामध्ये की जरी नानासाहेब, तात्या टोपे आणि राणी लक्ष्मीबाई हे धाडसी नेते होते तरी ते उठावाला सर्व समावेशक व प्रभावी नेतृत्व देऊ शकले नाही. यामुळे कुठं ना कुठेतरी आपल्या उठावाचा प्रभाव हा कमजोर पडला. त्यानंतर मर्यादित साधने. जसे की आपण पाहू शकतो मर्यादित साधनामध्ये आपण असं म्हणू शकतो की ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली रेल्वे, तार, डाक सेवा व इतर संचार व वाहतूक व्यवस्था होत्या, परंतु विद्रोह्यांकडे म्हणजेच आपल्या उठाव करणाऱ्या क्रांतिकाऱ्यांकडे शस्त्रास्त्रे व आर्थिक साधनांची खूप प्रमाणामध्ये कमतरता होती. दळणवळणाची काही योग्य सोय किंवा आपण म्हणू शकतो सुविधा नव्हती. यामुळे हे आपण मर्यादित साधने आपण याला असं म्हणू शकतो की हे खूप मोठे कारण ठरले की ज्यामुळे आपण उठावामध्ये मागे पडलो किंवा हरलो. मध्यम वर्गाचा सहभाग नाही. यामध्ये श्रीमंत व्यापारी व जमीनदार यांनी उठावाला पाठिंबा देण्याऐवजी ब्रिटिशांना साथ दिली, कारण की त्या टायमाला इंग्रजांनीच यांना कुठं ना कुठं व्यापारासाठी काही प्रमाणामध्ये यांना कुठं ना कुठं जागा दिल्या होत्या. इंग्रजांचे शरणार्थी होते आणि यांनी इंग्रजांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये साथ दिली आणि यामुळे हे बी एक आपले कारण असू शकते की आपल्याच लोकांना आपल्याच पाठीत आपण असं म्हणू शकतो खंजर खोकल्यासारखं काम झालेलं तर आपल्याला दिसून येते. ठीक आहे, आता उठावाची जी कारणे होती ती आपण पाहिली. उठावाचा परिणाम पाहू आपण. नेमकं उठावाचा परिणाम आपण म्हणू शकतो की याला उठावाचा परिणाम काय झाला आणि उठावामध्ये कोणकोणत्या पद्धतीनं आपल्या भारतीय समाजाचा नेमका असर झाला कसा, या पद्धतीची आपण थोडक्यात माहिती पाहू. यामध्ये आपण असं म्हणू शकतो की उठावाचा परिणाम ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीचा शेवट आपण याला म्हणता येईल. 1857चा उठाव हा आधुनिक भारतीय इतिहासातील एक ऐतिहासिक घटना ठरली. या उठावामुळे भारतात ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीचा अंत झाला. 1857चा जो हा उठाव होता, हा उठाव म्हणजे एक आपण म्हणू शकतो की एक ज्वालामुखी होती, छोटीशी ज्वालामुखी जिने पुढे चलून एक चिंगारी जिने पुढे चलून खूप मोठी आग भडकवली आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये पेट घेऊन इंग्रजांची पूर्ण साम्राज्य जाळून टाकलं आणि आपल्याला स्वातंत्र्य निर्माण करून दिलं, आपण त्याला म्हणू शकतो. यामध्ये ब्रिटिश राजाचा हस्तक्षेप जो होता, प्रत्यक्ष हस्तक्षेप जो होता, भारताचा कारभार थेट ब्रिटिश सरकारच्या ताब्यात आला. भारतातील पहिले व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग यांनी इलाहाबाद येथे या हस्तांतरणाची घोषणा केली. ब्रिटनच्या महाराणी व्हिक्टोरिया यांनी भारतीय प्रशासनाची जबाबदारी आपल्या हाती घेतली, ज्याचा प्रभाव ब्रिटिश संसदेला दिसला. भारतासाठी एक स्वतंत्र कार्यालय इंडिया ऑफिस स्थापन करण्यात आले. बघा, याच्यानंतर भारतासाठी जे घटना झाल्या किंवा भारतासाठी जे सुविधा किंवा सोयी निर्माण झाल्या ह्या उठावाच्या नंतर झाल्या. या अगोदर फक्त भारतीय समाजाला ते एक प्रकारचे गुलाम किंवा एक प्रकारचे अशिक्षित किंवा कमी वर्गाचे म्हणूनच आपल्याला ट्रीट करत होते. यामध्ये धार्मिक सहिष्णुतेचे कुठं ना कुठे आश्वासन आपल्याला आपण समजू शकतो की भेटले. ब्रिटिशांनी भारतीय धर्म, परंपरा व सामाजिक प्रथांचा सन्मान करण्याचे वचन दिले. याच नियमामध्ये यानंतरच प्रशासनिक बदल झाले. यामध्ये खूप काही गव्हर्नर जनरल या पदाला व्हाईसरॉय असे नामांतर करण्यात आले. 1857च्या उठावानंतर भारतीय संस्थानिकांचे हक्क मान्य करण्यात आले. व्यपगत सिद्धांत रद्द करण्यात आला, जो की सर्वात पहिला उठावाचा आपण म्हणू शकतो की कुठे ना कुठेतरी महत्त्वाचं कारण होतं व्यपगत सिद्धांत, ज्यामुळे की
ज्या राजाला वंश नाही त्या किंवा त्याला दत्तक पुत्राला राज्य करता येणार नाही, ते राज्य डायरेक्ट जाईल ईस्ट इंडिया कंपनीच्या अंडरमध्ये जाईल. या पद्धतीचा एक कायदा बी बंद करण्यात आला. संस्थानिकांना दत्तक पुत्रांचा वारसा मान्य करण्याची परवानगी देण्यात आली. याच 1857च्या उठावानंतरच यामध्ये सैन्यामध्ये खूप जास्त पुनर्रचना झाली. सैन्य पुनर्रचना आपण याला म्हणू शकतो. सैन्य पुनर्रचना आपण याला म्हणू शकतो. यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झाले. भारतीय सैनिकांचे प्रमाण कमी करण्यात आले आणि युरोपीय सैनिकांची संख्या वाढवण्यात आली. बंगालच्या सैन्याच्या वर्चस्वाला कमी करण्यासाठी ही योजना आखली गेली होती आणि शस्त्रकार मात्र ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली ठेवली होती, कारण की यांना भीती होती की परत 1857 सारखा जर उठाव झाला तर आता ब्रिटिशांना इथून जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. या उठावानंतर कुठे ना कुठेतरी ब्रिटिशांनी भारतीयांच्या काही मागण्या मान्य केल्या होत्या व कुठं ना कुठेतरी भारतीय समाजाप्रती त्यांना कुठं ना कुठेतरी एक बळच किंवा मग आपण म्हणू शकतो दबावाखाली का होईना पण त्यांना सन्मान भारतीय समाजाचा करणं त्यांना भाग पडले होते. पण उठाव होऊ नये म्हणून यांनी काही सुधारणा बी केल्या होत्या. आता आपण निष्कर्ष पाहू आता काय. 1857चा उठाव हा भारतीय इतिहासातील अद्भुतपूर्ण घटना होती. यामुळे भारतीय समाजातील विविध घटक एकत्र आले. मेन काय झाले यामध्ये की विविध घटक एकत्र आले. विविध घटक आपण म्हणू शकतो की घटक म्हणण्यापेक्षा आपण याला असं म्हणू शकतो विविध जाती किंवा विविध धर्म एकत्र आले आणि यांनी एकत्र संघर्ष करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे जरी उठाव आपले उद्दिष्ट साध्य करू शकला नाही तरीही त्याने भारतीय राष्ट्रवादाचे बीज पेरले. राष्ट्रवादाचे बीज, सगळ्यात मोठा शब्द, राष्ट्रवादाचे बीज पेरले गेले 1857च्या उठावामुळे. यामुळेच कुठं ना कुठेतरी पुढे आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यास मदत झाली. 1857च्या उठावावर लिहिलेली काही पुस्तकं आपण पाहू. आता ही जो मेन मुद्दा होता आपला, निष्कर्ष थोडक्यात असा झाला की आपल्या समाजामध्ये एक एकता आली. कुठे ना कुठेतरी आपण म्हणू शकतो की या युद्धामुळेच आपल्यामध्ये समानता आली, बंधुभाव आला. कुठं ना कुठेतरी आपण जातीपातीच्या कुठेतरी पलीकडे जाऊन एक निर्णय असा घेतला होता की या उठावामुळं खूप जसं की आता खूप सारे मुस्लिम धर्माचे राजे किंवा आपण हिंदू धर्माचे राजे जसे की झाशी की राणी, बेगम हजरत महल यांसारख्या महिलांनी बी या उठावामध्ये भाग घेतला. कुठे ना कुठेतरी आपल्या समाजाला एक क्रांतीची ज्वाला, क्रांतीची लहर आपल्या समाजाला घेतली. यानंतर आपण थोडक्यामध्ये पाहूया की आपल्या याच्यावर उठावावर काही पुस्तकं लिहिलेली आहेत. 1857च्या उठावावर लिहिलेली पुस्तके व त्यांची महत्त्वाची पुस्तके म्हणता येईल. आणि याला आपण त्यांचे लेखक पाहू, त्याविषयी काय म्हणतात. विनायक दामोदर सावरकर यांनी याच्यावर द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स नावाचे पुस्तक लिहिले होते. यानंतर पुरणचंद्र जोशी यांनी रेबिलियन 1857 म्हणजे रेबिलियन 1857 अ रेम्पोजियम हे नावाचे त्याने पुस्तक लिहिले होते. जॉर्ज ब्रूस मल्लेसन यांनी द इंडियन म्युनिटी ऑफ 1857 हे एक पुस्तक लिहिले होते. त्यानंतर क्रिस्टोफर हर्बर्ट यांनी ग्रेट म्युटिन नावाचे यांनी पुस्तक लिहिले 1857च्या उठावावर. नंतर इक्बाल हुसेन यांनी रिलिजन अँड आयडिओलॉजिकल ऑफ द रिबेल ऑफ 1857 हे पुस्तक यांनी लिहिली. तर मित्रांनो, आज आपण यामध्ये बऱ्याच गोष्टी कव्हर केल्या. प्रमुख केंद्रे, तात्कालिक कारण, राजकीय कारण, आर्थिक कारण, सामाजिक कारण आणि सैन्याचे कारण काय होते. नंतर आपण पाहिलं की परिणाम काय झाला उठावाचा भारतीय समाजावर. आणि नंतर आपण निष्कर्ष पाहून त्यानंतर आपण 1857च्या उठावावर लिहिलेली पुस्तके व त्यांचे लेखक यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहिली. जर तुम्हाला या पद्धतीचा व्हिडिओ पाहिजे असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आणखीन डीपमध्ये यावर रिसर्च करून व्हिडिओ बनवावा किंवा आपल्या आणखीन दुसऱ्या टॉपिक्सवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लीज आम्हाला कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद मित्रांनो, धन्यवाद.